नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे आरटीआय इन्फॉर्मेशन इन मराठी आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहे मोटर व्हेकल ऍक्ट नुसार लर्निंग लायसन हे ऑनलाईन पद्धतीनं कसं आज आपल्याला भरता येते हे आज आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. चला आपण बघूया स्क्रीनवर, आणि स्क्रीनवर कशा पद्धतीनं मी फॉर्म भरतोय त्या पद्धतीनेच तुम्ही फॉर्म भरून आपला स्वतःचा लर्निंग लायसन बनवू शकता. तर चला आता क्रोमवर येऊया आपण. आणि जसं मी सांगितलं होतं की परिवहन.go.in वर आपण इथं आलोय. तर अदर सर्व्हिसेसमध्ये जायचं आपल्याला. पहिल्यांदा सर्वात प्रथम ऑनलाईन सर्व्हिसमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स रिलेटेड सर्व्हिसेसला क्लिक करायचं आहे. इथे का अशी एक स्क्रीन ओपन होईल. असं परत आपला जो स्टेट आहे महाराष्ट्र, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. असा इंटरफेस ओपन होईल. तिथे लर्निंग लायसन म्हणून एक ऑप्शन मिळेल, अप्लाय फॉर लर्निंग लायसन. तिथं त्याला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर कंटिन्यूला क्लिक करा. तिथं केल्यावर सिलेक्टमध्ये जाऊन जनरल ही कॅटेगरी हे करा आणि सबमिट करा. इथं दोन ऑप्शन आहेत तुम्हाला, सबमिट विथ आधार आणि विदाउट आधार. तुम्ही विदाउट आधार करू शकता. सबमिट म्हणून इथं तुमचा मोबाईल नंबर टाईप करा आणि इथं आपला कॅप्चा जो दिसतोय तो कॉपी करा आणि जनरेट OTP म्हणा. इथं तो OTP एंटर करा जो तुमच्या मोबाईल रजिस्टर मोबाईल नंबरला आता आलेला आहे. आणि आलेला OTP इथं टाईप करा आणि सबमिट OTP म्हणा. हे एक फॉर्म ओपन होईल. त्यात तुमचा जो काय RTO असेल तुमच्या भागात त्याला सिलेक्ट करा. तर पहिला तुमचा जो नाव आहे तिथं ॲप्लिकेबल करा. नेम ऑफ ॲप्लिकेंट तिथं तुमचं नाव येईल, फर्स्ट नेम. उदाहरण म्हणून मी इथे एक नाव टाकतोय, गणेश जाधव. तर फादर्स नेम तुम्हाला फादर सिलेक्ट करायचं आहे रिलेशनमध्ये. फादर, मदर, हजबंड, गार्डियन काय असेल तर तुम्ही तिथं रिलेशनमध्ये ते फादर म्हणून तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर यांच्या फादरचं नाव विजय आहे, तर मी इथं विजय टाईप करतो. आणि त्यांचं सरनेम आहे जाधव. इथं तुम्ही जेंडर सिलेक्ट करू शकता, मेल फिमेल काय असेल ते. तुमचं प्लेस ऑफ बर्थ इथं तुम्ही टाकू शकता. इथं जे जे स्टार मार्क आहेत ते मॅडेंटरी आहे, तुम्हाला इथे टाकायचंच आहे. डेट ऑफ बर्थ इथं डेट ऑफ बर्थ टाकायची आपल्याला त्या सिक्वेन्समध्ये डॅश देऊन. इथं एजमध्ये तुमचं जसं तुम्ही एंटर कराल तुमचं एज तिथे ऑटोमॅटिक सिलेक्ट होईल. इथं जो काय तुमचा क्वालिफिकेशन झाला आहे ते तुम्ही तिथं टाईप करा. आणि अगर बुलेट ग्रुप आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. खाली आल्यावर आपला ॲड्रेस विचारतोय. तर आता इथं मी एक कराड पाटण म्हणून घेतोय. जो काही तुमचा विलेज असेल टाउन असेल त्याला तुम्ही सिलेक्ट करा. इथं आपण डायरेक्ट ऑप्शन घेतलंय, पिनकोड टाकलाय जो काही पिनकोड आहे. आणि आपल्या राईट साईडलाच आपलं सेम ॲज अ प्रेझेंट ॲड्रेस. आता तुम्हाला इथं विचारताय की तुम्ही किती वर्ष इथं राहताय. तुम्ही जन्मलेली जी तारीख आहे जी 21 वर्ष पूर्ण झाले ते तुम्हाला तिथं टाकायचं आहे. आता इथं विचारताय तुम्हाला की तुमचं मोटरसायकलचं करायचं लायसन, तर मोटरसायकल विथ गिअर हे सिलेक्ट करायचं आहे. इथं एक ऑर्गन्स डोनेट करणार आहे का हे तुम्हाला विचारलंय, तर तुम्ही नो पण म्हणू शकता, येस पण म्हणू शकता ॲज पर. इथं एक मेडिकल फॉर्म ओपन केला आहे आपण ह्या येल्लो कलरमधनं. आता इथं आपल्याला विचारतंय की तुम्हाला काय फिट वगैरे येते का, तुम्ही दोन्ही डोळ्यानं बघू शकता तर येस म्हणा. किंवा तुम्हाला असं विचारलं की तुम्हाला काय पेन वगैरे आहेत का, नाईट ब्लाइंडनेस आहे का, काय दुसरा तुम्हाला ऐकू शकत नाही का, तर तुम्ही सगळं ओके म्हणू शकता. आणि इथं ओके म्हणा, हे तुमचा मेडिकल फिटनेस ओके म्हणून येईल. इथे कॅप्चा टाका आणि सबमिट म्हणा. तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे. आणि हे तुमचा एक्नॉलेजमेंट स्लिप इथं आलेला आहे. तुमचा ॲप्लिकेशन नंबर आलाय, तुम्ही नेक्स्ट म्हणा. नेक्स्ट म्हणला फक्त ऑटोमॅटिक ॲप्लिकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ येते. तिथं फक्त कॅप्चा टाका, पुढं प्रोसेस चालू होते. आणि सबमिट म्हणा. इथं जो काय आपण भरला आहे फॉर्म हे तर सगळे आले. आपल्याला काय काय करायचं आहे आता, तर आता आपल्याला अपलोड फोटो अँड सिग्नेचर हे आपलं प्रोसिजर करायचे. इथं तुम्ही अपलोड ब्राउज करू शकता, तुमचा फोटो लावू शकता इथं. तर ऑलरेडी मी एक डाउनलोडमध्ये ठेवून दिले फोटो घेतला. इथं ओपन म्हणा, ते फाईल तिथं अपलोड होईल. आणि त्या शेजारी सिग्नेचरचं अपलोड सिग्नेचर म्हटलंय, त्यासाठी पण सिग्नेचर मी ऑलरेडी इथं सेव्ह करून ठेवलं आहे माझ्या PCला. आणि ते ओपन करा, ते ऑटोमॅटिक येते. आणि अपलोड अँड व्ह्यू फाईल्स म्हणा, तुम्ही बघा ऑटोमॅटिक तिथं फोटो आणि सिग्नेचर इथं फॉर्ममध्ये आलेला आहे.
नेक्स्ट प्रोसिजर त्याला नेक्स्ट म्हणून सांगितलं, खाली लिहून आलंय इन्सर्ट सक्सेसफुली आणि नेक्स्ट दाबा. इथं पण कॅप्चा कॉपी करा. हे तुमचा फोटो आणि सिग्नेचर इथं अपलोड झालेला आहे. तुम्ही बघा शकता मित्रांनो, इथं जी ते सिस्टम सांगितली आहे ते ऑलरेडी इथं आपल्याला एक एक पूर्ण करायचे. आता अपलोड डॉक्युमेंट सांगितलंय, प्रोसीड म्हणून हा बटन दाबायचं आपल्याला आणि ओके म्हणायचं आहे. या केसमध्ये ते तुम्हाला विचारते एज प्रूफ आणि ऍड्रेस प्रूफ. एज प्रूफ मध्ये तुम्ही इथं पॅन कार्ड घेऊ शकता. मी इथं बर्थ सर्टिफिकेट वगैरे हे घेतलंय आणि त्या बर्थ सर्टिफिकेट जागी तुम्ही पॅन कार्ड अपलोड करू शकता. मी पॅन कार्ड ऑलरेडी इथं डाउनलोड करून ठेवला होता. ओपन म्हणून सांगून अपलोड करायचं आहे आणि कन्फर्म म्हणायचं आहे. नेक्स्ट विचारतं ऍड्रेस प्रूफ. ऍड्रेस प्रूफ साठी आपण आधार कार्ड घेतोय. आधार कार्डला आपल्याला चूज करायचं फाईल. आधार कार्ड आपण अपलोड करतोय आणि कन्फर्म म्हणायचं आहे आणि नेक्स्ट बटन दाबायचं आहे. दोन्ही डॉक्युमेंट आपले सेव्ह झालेत. आता हे कॅप्चा कॉपी करायचं आपल्याला पुढच्या प्रोसेससाठी, जे की आहे महत्वाचे पेमेंट्स. इथं आपण आलो पेमेंटच्या इश्यूवर. आता आपल्याला प्रोसीड म्हणायचं आहे. त्याआधी आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म हे डाउनलोड करून घ्यायचं आहे. हे डाउनलोड करा, तुमच्या पीसीला सेव्ह करा. नेक्स्ट सेल्फ डिक्लेरेशन आहे मेडिकलसाठी, हाही डाउनलोड करा. आता आपण फी भरूया. फी पेमेंटसाठी आपल्याला सिलेक्ट करायचं गेटवे कॉमन PGI. कॅप्चा कॉपी करायचा आहे. पे नाव, आय ॲग्री म्हणा आणि प्रोसीड फॉर पेमेंट करा. जर तुम्ही गुगल पे फोन पे न करणार असेल पेमेंट, तर ते एक ऑप्शन आहे, सिलेक्ट पेमेंट करा, डायरेक्ट पेमेंट ॲक्सेप्ट करा, सबमिट म्हणा. SBIचा पोर्टल ओपन होईल. UPI जो आहे 4 नंबरचा त्याला UPI QR करा. पे नाव म्हणा. त्याआधी तुम्हाला काय रिफ्रेश करायचं नाही, काय करायचं नाही, थांबायचं थोडी वेळ. आपल्याला रिसीट डाउनलोडसाठी एक इंटरफेस ओपन होईल. हा इंटरफेस ओपन झालेला आहे. आपल्याला म्हणायचं क्लिक हिअर टू प्रिंट रिसिप्ट. रिसिप्ट प्रिंट करायची आपल्याला. हे ॲप्लिकेशन नंबर आहे, रिसिप्ट प्रिंट करायची आहे. कॅप्चा कॉपी करायचा आहे आणि गेट डिटेल्स म्हणायचं आहे. त्याला क्लिक करायचं आहे सिरियल नंबरला. पुन्हा एकदा कॅप्चा कॉपी करायचा आहे आणि प्रिंट रिसिप्ट असे म्हणायचं, क्लिक करायचं. हे तर तुमची रिसिप्ट प्रिंट झालेली आहे. हे तुम्ही डाउनलोड करू शकता. हे डाउनलोड करून घेतलंय. पुन्हा होम म्हणून यायचं आहे आपल्याला आणि मेन पेजवर आल्यावर आपल्याला आता स्लॉट बुकिंग करायचं आहे आपल्याला. तर स्लॉट बुकिंगसाठी आपल्याला ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये गेलं पाहिजे. ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये जायचं आहे, तिथे क्लिक करायचं आहे आणि जो आपला ॲप्लिकेशन नंबर आहे, तर मी इथनं कॉपी करतो ॲप्लिकेशन नंबर फॉर्मवरनं जो आपण डाउनलोड केला आहे. हे ॲप्लिकेशन नंबर आहे, त्याला कॉपी करा आणि ॲज इट इज इथं पेस्ट करा आणि इथं आपली तुमची जन्मतारीख जी काय आहे ते पण इथं मेन्शन करा. आता यांची जन्मतारीख आहे 17/1/2004. इथं कॅप्चा कॉपी करा आणि सबमिट म्हणा. हे झालं सगळं. आपली जी काय प्रोसिजर होती केलेली आहे. आता स्लॉट बुकिंग करण्यासाठी आपल्याला उद्या जे तुम्हाला जायचं आहे RTO ऑफिसला, तर त्याआधी तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करावं लागते. तर हे प्रोसिजर त्याची आहे. तर आता आपण इथं सगळं नाव वगैरे तुमचं बघा, सगळं ओके आहे का आणि प्रोसीड टू बुक म्हणा. जो काय RTO ऑफिस बरोबर तुम्ही घेतलाय तोच आहे का तेही तपासून पहा आणि प्रोसीड टू बुक म्हणा. इथं तुम्ही क्लासेसचा चेक करू शकताय, जो क्लास घेतलाय तोच आलाय का. आता बघा इथं एक इंटरफेस ओपन होतोय. जे ब्ल्यू कलरमध्ये ती सुट्टी आहे, जे ग्रीन कलरमध्ये आहे तिथं अवेलेबल आहे. तर तुम्हाला जो काही डेट हवी असेल तिथं तुम्ही क्लिक करा ग्रीन कलरला. हे असा एक स्लॉट येईल की टाइम स्लॉट आहे बाबा, किती सीटं किती अवेलेबल आहेत त्या तारखेला त्या वेळेला. तर त्याप्रमाणे तुम्ही घ्या आणि तुम्हाला एक फायनल सिक्युरिटी कोड येईल, जेणेकरून तुमचं बुकिंग कन्फर्म होईल. जो काय OTP येईल तो इथं तुम्ही इन्सर्ट करा. हा OTP इन्सर्ट केल्यावर कन्फर्म टू बुक स्लॉट असं म्हणा. हे इथं तुमचं अपॉइंटमेंट रिसिट आलेली आहे आणि ते प्रिंट करा. तर अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपल्या भविष्यात पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.